श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण स्वामी समर्थांबद्दल खूप ऐकले आहे. त्यांची अनेक वचने आपल्या रोजच्या जीवनात मार्गदर्शक ठरतात. पण तुम्हाला माहीत आहे का, स्वामींनी असे काही चमत्कार केले आहेत जे ऐकल्यावर तुमचा देवावरील विश्वास आणखी वाढेल. हे चमत्कार केवळ दैवी शक्तीचे प्रदर्शन नव्हते, तर त्यामागे मानवी जीवनासाठी एक खूप मोठा धडा दडलेला होता. आजपासून आपण एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहोत. स्वामींच्या 3 सर्वात मोठ्या आणि अज्ञात चमत्कारांवर आधारित ही एक व्हिडिओ मालिका आहे, ज्याच्या पहिल्या भागात आपण स्वामींच्या एका अशा चमत्काराबद्दल जाणून घेणार आहोत जो त्यांनी केवळ एका मुलाच्या भल्यासाठी केला होता. हा चमत्कार आहे एका मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करण्याचा. कथा अक्कलकोटमधील आहे. एका गावात एक लहान मुलगा होता. तो अत्यंत गरीब होता आणि त्याचे वडील काही वर्षांपूर्वीच वारले होते. तो आपल्या आईसोबत राहत होता आणि त्याचे आयुष्य खूपच कठीण होते. त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याची आई आजारी पडली आणि मुलाला वडिलांची आठवण खूपच येत होती. त्याची परिस्थिती पाहून शेजारचे लोक खूप दुःखी होते, पण कोणीही त्याला मदत करू शकत नव्हते. एक दिवस स्वामी समर्थ त्या गावातून चालत होते. त्यांची नजर त्या मुलावर पडली. तो मुलगा एका जुन्या झाडाखाली बसला होता आणि आपले डोळे पुसत होता. स्वामींनी त्याला जवळ बोलावले आणि विचारले, "बाळा, तू का रडत आहेस?" मुलाने स्वामींना पाहिले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबलेच नाहीत. तो म्हणाला, "महाराज, माझे वडील मला सोडून गेले आहेत. मला त्यांच्यासोबत खेळायला, त्यांच्यासोबत बोलायला कोणीही नाही. माझ्या आईलाही त्यांची खूप आठवण येते." स्वामींनी शांतपणे त्याचे ऐकले. त्यांनी मुलाला समजावले, "बाळा, रडू नकोस, तुझ्यासोबत मी आहे." पण मुलगा काही ऐकायला तयार नव्हता. त्याचे म्हणणे होते, "मला फक्त माझे वडील परत हवे आहेत." मुलाची ही आर्त विनवणी ऐकून स्वामींच्या डोळ्यात करुणा दाटून आली. त्यांनी मुलाला विचारले, "बाळा, तुला तुझ्या वडिलांना पुन्हा पाहायचे आहे का?" मुलगा उत्सुकतेने म्हणाला, "होय." स्वामींनी त्याला जवळ घेतले आणि म्हणाले, "तुझ्या वडिलांना जाऊन भेट." त्यानंतर स्वामींनी मुलाला जवळच्या स्मशानभूमीत घेऊन जाण्यास सांगितले. तिथे एका झाडाखाली एक व्यक्ती झोपलेली होती. ती व्यक्ती मृत झालेली होती. स्वामींनी त्या मृत व्यक्तीकडे पाहिले. नंतर स्वामींनी मुलाला विचारले, "बाळा, हे कोण आहेत?" तो गोंधळून गेला. स्वामींना त्याची अवस्था पाहून हसू आले. त्यांनी त्याला सांगितले, "बाळा, हे तुझ्यासारखेच आहेत." नंतर स्वामींनी त्या मृत व्यक्तीला पाहिले आणि म्हणाले, "अरे, इथे काय करतोस? तुला कामावर जायचे नाही का? तुझ्या मुलाचे हाल होत आहेत. जा आणि त्याची काळजी घे." स्वामींचे हे शब्द ऐकून मुलगा आणि आजूबाजूचे लोक गोंधळून गेले. त्यातील एका व्यक्तीने स्वामींना विचारले, "महाराज, हे काय बोलत आहात? हा माणूस तर खूप वर्षांपूर्वीच वारला आहे आणि याचे शरीर आता मृत आहे." स्वामींनी हसून उत्तर दिले, "मी काय बोललो ते तुम्हाला नंतर कळेल." नंतर त्यांनी त्या मृत व्यक्तीच्या शरीरातून प्राण बाहेर काढले आणि आपल्या शिष्याला ते प्राण त्या व्यक्तीच्या शरीरात सोडायला सांगितले. त्या मृत व्यक्तीच्या शरीरात हळूहळू जीवन येत आहे. त्याचे डोळे उघडले आहेत आणि तो स्वामींना आणि आपल्या मुलाला बघत आहे. त्यानंतर स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला त्याच्या मुलाची काळजी घेण्यास सांगितले. स्वामींच्या या चमत्काराने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पण स्वामींनी हे फक्त एका मुलाच्या भल्यासाठी केले. स्वामींनी त्या मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत केले कारण तो मुलगा अनाथ होता. त्याच्या मुलाची काळजी घेण्यासाठी कोणीही नव्हते. स्वामींना हे मंजूर नव्हते. स्वामींनी त्या मृत व्यक्तीला जीवनदान दिले कारण त्या मुलाला आणि त्याच्या आईला त्यांची गरज होती. हा चमत्कार केवळ दैवी शक्तीचे प्रदर्शन नव्हते, तर स्वामींच्या कृपेची खोली दर्शवते. ते फक्त तुमच्या प्रार्थनेला उत्तर देत नाहीत, तर ते तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाची काळजी घेतात, जरी ते तुमच्यासोबत नसले तरीही. आता आपण स्वामींच्या दुसऱ्या चमत्काराकडे वळूया, जिथे त्यांनी एका गरीब भक्ताला अनपेक्षित मदत केली. ही कथा केवळ चमत्काराची नाही, तर तुमच्या श्रद्धेचे आणि मेहनतीचे फळ कसे मिळते हे सांगते. अक्कलकोटमध्ये एक अत्यंत गरीब शेतकरी होता. त्याचे नाव बासप्पा. बासप्पाकडे स्वतःची जमीन नव्हती. तो दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दररोजच्या कामातून त्याला जे काही पैसे मिळत, त्यात त्याच्या कुटुंबाची भूकही पूर्ण होत नव्हती. तो नेहमी उपाशी असायचा, पण त्याची श्रद्धा मात्र कधीच डगमगली नाही. तो स्वामींचा परमभक्त होता. एक दिवस बासप्पा खूप निराश होऊन स्वामींकडे आला. त्याच्या हातात वाळलेली वांगी होती, जी तो आपल्या मुलांसाठी घेऊन आला होता, पण ती खाण्यायोग्य नव्हती. त्याने ती वाळलेली वांगी स्वामींच्या पायाशी ठेवली आणि म्हणाला, "महाराज, माझ्या घरात काहीच खायला नाही. ही वांगी मी मुलांसाठी देण्यासाठी घेऊन आलो होतो, पण ती वाळून गेली आहेत. मी काय करू?"
स्वामींनी बासप्पाकडे पाहिले आणि शांतपणे हसले. त्यांनी ती वांगी पाहिली आणि म्हणाले, बाळा, ही वांगी तू तुझ्या घरी घेऊन जा. तुझ्या मुलांसाठी भाजी बनव. स्वामींचे हे शब्द ऐकून बासप्पाला खूप वाईट वाटले. त्याला वाटले की स्वामींनी आपली थट्टा केली आहे. तो निराश झाला आणि म्हणाला, महाराज, ही वाळलेली वांगी कशी खाणार? यात तर काहीच नाही. पण स्वामींच्या चेहऱ्यावर एक शांत हसू होते. त्यांनी बासप्पाला धीर दिला आणि पुन्हा एकदा सांगितले, मी सांगतोय ना, घेऊन जा. बासप्पाने काहीही न बोलता ती वांगी घेतली आणि जड पावलांनी आपल्या घरी निघाला. त्याचा विश्वास पूर्णपणे डगमगला होता. घरात गेल्यावर त्याची पत्नी त्याला पाहताच म्हणाली, आता हे काय घेऊन आला आहात? घरात खायला काहीच नाही आणि तुम्ही हे वाळलेले वांगे घेऊन आलात. त्यावर बासप्पा म्हणाला, मला माफ कर, पण स्वामींनीच मला हे वांगे घेऊन जायला सांगितले आहे. त्यांनी सांगितले आहे की याची भाजी बनव. बासप्पाची पत्नी खूप निराश झाली, पण तिने स्वामींवर विश्वास ठेवला आणि ती वांगी पाहू लागली. ती वांगी निवडत असतानाच तिला काहीतरी वेगळेच जाणवले. ती ओरडली, अहो, हे काय? ही वांगी इतकी जड कशी आहेत? तिने वांग्यांना स्पर्श केला आणि तिला जाणवले की ती वांगी नाहीत, तर सोन्याची आहेत. बासप्पा आणि त्याची पत्नी खूपच आनंदी झाले. त्यांनी डोळे मिटून स्वामींना नमस्कार केला. स्वामींच्या कृपेने त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. हा चमत्कार केवळ सोन्याबद्दल नव्हता, तर तुमच्या श्रद्धेबद्दल आणि मेहनतीबद्दल आहे. तुम्ही निराश झाल्यावरही जर स्वामींवर विश्वास ठेवलात, तर ते तुमच्या कष्टाचे फळ नक्कीच देतात. तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा आणि योग्य न्याय स्वामीच देतात. आता आपण स्वामींच्या तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वपूर्ण चमत्काराकडे वळूया. हा चमत्कार फक्त धन मिळवण्याबद्दल नाही, तर तुमच्या जीवनातील खऱ्या खजिन्याची ओळख करून देतो. ही कथा एका अशा भक्ताची आहे, ज्याने आपली निराशा स्वामींच्या चरणी वाहिली आणि त्याला त्याचे योग्य फळ मिळाले. स्वामींचा एक परमभक्त होता, ज्याचे नाव शामराव. शामराव खूप गरीब होता. अनेक वर्ष तो स्वामींची सेवा करत होता, पण त्याच्या कुटुंबाची गरिबी काही दूर होत नव्हती. त्याच्या पत्नीला आणि मुलांना अनेकदा उपाशी झोपावे लागत होते, ज्यामुळे शामराव खूप निराश झाला होता. त्याला वाटत होते की स्वामी आपली परीक्षा घेत आहेत. एक दिवस शामराव खूपच निराश झाला. त्याने स्वामींसमोर जाऊन आपले दुःख व्यक्त केले. तो म्हणाला, महाराज, मी गेली अनेक वर्ष तुमची सेवा करत आहे, पण माझ्या गरिबीची परीक्षा अजूनही संपत नाहीये. मी माझ्या कुटुंबाला सुखी ठेवू शकत नाहीये. आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. स्वामींनी शामरावच्या डोळ्यात पाहिले आणि त्यांना त्याची खरी निराशा जाणवली. स्वामी शांतपणे हसले आणि म्हणाले, बाळा, तुझ्या नशिबात तर खूप धन आहे, फक्त ते योग्य ठिकाणी शोधायला हवे. शामरावला स्वामींचे शब्द कळले नाहीत. तो गोंधळला आणि म्हणाला, महाराज, मी कुठे शोधू? स्वामींनी त्याला एक विशिष्ट ठिकाण सांगितले. ते म्हणाले, गावाच्या बाहेर त्या जुन्या वडाच्या झाडाजवळ जा. तिथे एक मोठे दगड आहे, त्या दगडाच्या खाली खण. शामरावने स्वामींच्या आज्ञेनुसार त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. तो लगेच कुदळ आणि फावडे घेऊन गावाबाहेर निघाला. त्याने पाहिले की तिथे एक मोठे दगड होते, जसे स्वामींनी सांगितले होते. त्याने तो दगड बाजूला सारला आणि खाली खणायला सुरुवात केली. तो खणत असताना त्याला एक मोठा लोखंडी पेटी मिळाली. त्याने ती पेटी उघडली. ती पेटी सोन्याच्या नाण्यांनी आणि रत्नांनी भरलेली होती. शामरावला आश्चर्याचा धक्का बसला. त्याला विश्वासच बसेना की स्वामींनी सांगितलेल्या ठिकाणी त्याला खजिना मिळाला. तो आनंदाने ओरडला, महाराज, तुम्ही खूप महान आहात. तुम्ही माझ्यावर कृपा केली. शामराव लगेच स्वामींकडे धावत गेला आणि त्याने स्वामींचे चरण धरले. तो म्हणाला, महाराज, मी तुमच्या आज्ञेने खणले आणि मला खजिना मिळाला आहे. तुम्ही माझ्यावर खूप कृपा केली. स्वामींनी त्याला शांत केले आणि म्हणाले, मी फक्त तुला मार्ग दाखवला. तो खजिना तुझ्याच नशिबात होता. तू तुझ्या कर्मावर आणि श्रद्धेवर विश्वास ठेवला नाहीस, म्हणून तुला तो खजिना दिसत नव्हता. स्वामींनी शामरावला हे शिकवले की खरा खजिना केवळ सोन्या चांदीचा नसतो. तुमच्यामध्ये असलेल्या गुणवत्तेचा, तुमच्या कर्माचा आणि तुमच्या श्रद्धेचा असतो. तुम्ही तुमच्या प्रयत्नांवर आणि कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे. स्वामी नेहमीच तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा दाखवतात आणि तुम्हाला यशापर्यंत पोहोचवतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच आणखी प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.